नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षरावती विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की कोणतीही युनिव्हर्सिटी असो, मग ती मुंबई, पुणे, अमरावती, त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर औरंगाबाद, नागपूर, गोंडवाना विद्यापीठ, या सर्व 11 कृषी विद्यापीठ जे आहे त्यांचे एक्झाम ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, एक मी त्यावरती हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण बनवलेला आहे। त्यावरती तुम्हाला आयडिया येऊन जाईल तुमच्या एक्झाम ऑनलाईन होतील की ऑफलाईन होतील, नेमक्या थेरी टाईपने होतील की एमसीक्यू टाईपने होतील। तर मित्रांनो व्हिडिओ खूप नॉलेजेबल राहणार आहे, विथ प्रूफ मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर अनअकॅडमीला जॉईन केलेलं नसेल तर लगेच अनअकॅडमीला जॉईन करून घ्या। बेस्ट प्लॅटफॉर्म आहे एमएसटी सिटी 2021 साठी। माझा रेफरल कोड जर तुम्ही यूज केला तर 10% त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंटही मिळेल। चेक करा तुमची एमएसटी सिटी इंडिया लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म सोबत जॉईन होऊन। मित्रांनो डेली लाईव्ह क्लासेस, स्ट्रक्चरल कोर्सेस सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे। 1000 रुपये पर मंथ मध्ये भरून तुम्ही अनअकॅडमीला जॉईन करू शकता। कोणकोणते कोर्स लगेच स्टार्ट होते तर मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री हे कोर्सेस आता स्टार्ट होत आहे। बेस्ट ऑफ ऑल टाइम्स असं मी म्हणेल। तर ट्रॅक करा तुमची प्रिपरेशन अनअकॅडमी सोबत जॉईन होऊन। शेड्यूल जर तुम्ही बघितलं तर शेड्यूल सुद्धा तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल। लँग्वेजचा कोणतेही बॅरियर हे राहणार नाही। मराठी, इंग्लिश, तामिळ जी तुम्हाला लँग्वेज फेवरेबल असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही अनअकॅडमी सोबत जॉईन करून पूर्णपणे तुमची प्रिपरेशन ही पूर्ण करू शकता। एमएसटी सीईटी सबस्क्रिप्शन फीस पण एक मंथची 3000 रुपये भरून तुम्हाला मिळेल, तर 12 मंथ 16,500 मध्ये कंप्लीट करून मिळेल। तर लगेच मित्रांनो अनअकॅडमीला जॉईन करून घ्या। बेस्ट प्लॅटफॉर्म आहे एमएसटी सिटी 2021 साठी। मित्रांनो जे आपल्या 11 कृषी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठांमध्ये 4 ते 5 विद्यापीठांनी GR सुद्धा काढलेला ऑफिशियल। तर या GR मध्ये एक कॉमन गोष्ट आहे, काय आहे तर जी एक्झामचा मोड आहे तो तुमचा कॉमन आहे। तुम्ही मुंबई विद्यापीठाचा बघितला असेल, GR मी साईडला लावलेला आहे। तर या GR मध्ये दिलेलं आहे की एक्झाम ज्या आहे त्या प्रॅक्टिकल असो, थेरी असो, कोणत्याही प्रकारचे असो त्या ऑनलाईन होणार आहे। तुमचे प्रोजेक्ट इव्हन सेमिनार असो तेही ऑनलाईन होणार आहे। म्हणजे तुमच्या एक्झाम मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन होणार आहे। त्यानंतर नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, NMU युनिव्हर्सिटी, जळगाव या विद्यापीठाने तर एक व्हिडिओज अपलोड केलेला आहे की नेमक्या ऑनलाईन एक्झामसाठी अपियर कसं व्हायचं विंटर एक्झामसाठी। तर तो व्हिडिओचा स्क्रीनशॉटही मी लावलेला आहे। NMU युनिव्हर्सिटी किंवा मुंबई युनिव्हर्सिटीचा डिटेल GR मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल करेल। जर तुम्हाला वाटत असेल की डिटेल GR हा डिस्कस करावा तर यूट्यूबला कमेंट करा, नक्कीच मी यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवेल। त्यानंतर अमरावती युनिव्हर्सिटीचा तर ऑलरेडी मी GR डिस्कस केलेला आहे। आय बटनवरती क्लिक करा, तुम्हाला विंटर एक्झाम कशा प्रकारे होतील पूर्ण डिटेल मी GR हा डिस्कस केलेला आहे। त्या पण ऑनलाईन एक्झाम ह्या कंडक्ट करायचा GR हाती आलेला आहे, विद्यापीठाने काढलेला आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की औरंगाबाद विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, तर या विद्यापीठांच्या नेमका परीक्षा होणार कशा। आता या विद्यापीठांनी GR अद्याप काढलेला नाही आहे, तरी विद्यार्थी मित्रांनो या एक्झाम ह्या ऑनलाईनच होणार आहे आणि MCQ टाईपनेच होणार आहे। का बरं तर मागच्या वेळेला अमरावती विद्यापीठाने ऑफलाईन एक्झाम घेण्याचा निर्णय घेतला। उदय सामंत सर यांचा सर्वात प्राथमिक जो दृष्टिकोन आहे तो विद्यार्थ्यांची काळजी, विद्यार्थ्यांचं आरोग्य हे प्राथमिकता आहे। त्यामुळे ऑनलाईन एक्झामच होणार आहे, कारण ऑनलाईनच तुमचं एज्युकेशन झालेलं आहे। त्यामुळे ऑनलाईनच एक्झाम ह्या सर्व 11 कृषी विद्यापीठांच्या होणार आहे। एखाद्या विद्यापीठाने एक्सेप्शनल जर ऑफलाईन एक्झाम घेण्याचा GR जरी काढला तरी तो उदय सामंत सर ॲक्सेप्ट करणार नाही, हे निश्चितच म्हणावं लागेल। आता तुम्ही आणखी एक GR बघू शकता नांदेड विद्यापीठाचा। तर नांदेड विद्यापीठाने सुद्धा हिवाळी परीक्षेचा GR काढलेला आहे आणि त्या पण एक्झाम या ऑनलाईन मोडने MCQ टाईपने घेण्यात येणार आहे। हा एक त्यामध्ये आहे की कोणते विद्यापीठ फेब्रुवारी एंडिंगला स्टार्ट करते, तर कोणतं मार्चमध्ये, कोणतं बॅकलॉगच्या अगोदर घेते, तर कोणतं रेग्युलरच्या नंतर घेते। यामध्ये थोडंसं डिफरन्स आहे, परंतु एक्झामचा जो मोड आहे तो ऑनलाईनच आहे आणि निश्चितच MCQ टाईप हा एक्झाम तुमच्या होणार आहे। त्यामुळे एवढ्या 4 ते 5 विद्यापीठांचा GR सुद्धा डिस्कस केला, जो की GR आलेला आहे। कशा प्रकारे नेमक्या तुमच्या एक्झाम होतील तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व GR मी माझ्या इंस्टाग्राम पेजला अपलोड केलेलं आहे। तुम्हाला हवे असल्यास ते तिथे जाऊन तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। यामध्ये सांगण्याचं थोडक्यात हेच की पूर्ण विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ह्या ऑनलाईन होणार आहे आणि MCQ टाईपनेच होणार आहे। आणखी जर यामध्ये काही थोडे चेंजेस दिसले, थोडे जर काही चेंजेस आले तर मी नक्कीच यावरती व्हिडिओ बनवेल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येत जाईल। धन्यवाद।